नमस्कार, आपण पाहताय द कोकण न्यूज. सेठ गोसू वैद्यकीय महाविद्यालय आणि केएम रुग्णालयाच्या वर्धापन दिनानिमित्त विजयोत्सव म्हणजे सन्मान समारंभ साजरा करण्यात आला. या निमित्ताने क्रीडा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा विजेत्या स्पर्धकांना मेडल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन पारितोषिक वितरण करण्यात आले. या स्पर्धांमध्ये डॉक्टरांसह वॉर्डबॉयपर्यंत सर्व कर्मचारी, त्यांची मुलं सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे जागतिक कीर्तीचे कॅरमपट्टू प्रशांत मोरे, बिग बॉस फेम आगरी गाण्यांचे बादशाह, सुप्रसिद्ध गायक संगीतकार संतोष चौधरी उर्फ दादूस, सुप्रसिद्ध अभिनेत्री भावना सूर्यवंशी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन वर्धापन दिन सांस्कृतिक सोहळा समितीने केले होते. यावेळी वर्धापन दिन सांस्कृतिक सोहळा समितीचे अध्यक्षा, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता प्राध्यापिका डॉक्टर संगीता रावत, सुपरिटेंडेंट ऑर्थोपेडिक विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर मोहन देसाई, उप अधिष्ठाता प्राध्यापक डॉक्टर मनोज तेलकटवार, उपाध्यक्ष शरीररचनाशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर किशोर खुशाले, उपाध्यक्ष प्रशासकीय अधिकारी राजेश कुराडे, सचिव जयवंत जाधव तसेच कार्यकर्ते, सभासद यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. सुप्रसिद्ध गायक संगीतकार संतोष चौधरी उर्फ दादूस यांनी आपल्या गायनाने सर्व कर्मचाऱ्यांना थिरकायला भाग पाडले. या कार्यक्रमाला केईएम रुग्णालयातील आजी माजी कर्मचारी मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी झाले होते. नमस्कार, मी डॉक्टर किशोर खुशाले, प्राध्यापक व विभाग प्रमुख, एनाटॉमी डिपार्टमेंट, सेठ जीएस मेडिकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटल. सांस्कृतिक वर्धापन दिन सोहळ्यातर्फे अनेक आम्ही कार्यक्रम राबवले आहेत आणि आज 100 वर्ष झाली आहेत या केईएम रुग्णालयाला. तर सर्व कर्मचारी, डॉक्टर्स आणि सगळ्यांनी मिळून एक मोठा कार्यक्रम आम्ही 100 वर्षात पूर्ण केलेला आहे. दुसरा टप्पा आता पूर्ण होतोय आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये अनेक लोकांनी भाग घेतलाय. जवळजवळ 1000 ते 1500 लोकांनी भाग घेऊन या कार्यक्रमात त्यांची कला दाखवली आणि सगळ्यांना सर्टिफिकेट मिळालेलं आहे. सगळ्यांना आनंद झालेला आहे आणि या सगळ्याचं कौतुक करावं म्हणजे आमच्या डीन मॅडमने आम्हाला हा जो कार्यक्रम आहे तो करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत. त्याचप्रमाणे हरीश पाठक यांचे सुद्धा आभारी आहोत आणि मोहन देसाई सर जे आमचे एमडी आहेत त्यांचे सुद्धा आम्ही आभारी आहोत. आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 27 तारखेला सुद्धा मोठा जल्लोष कार्यक्रम आहे आणि आज क्रीडा स्पर्धा आणि सगळ्या स्पर्धांचं आज प्राइज डिस्ट्रीब्युशन आहे. आणि या कार्यक्रमाला दादूस आला होता आणि आमचे प्रशांत मोरे सर आले होते, ज्यांना कॅरममध्ये म्हणजे जगविश्वात कॅरममध्ये फर्स्ट प्राइज मिळालेले होते असे प्रशांत मोरे इथे उपस्थित झाले होते. आणि तुम्ही सगळे इथे उपस्थित झाले आणि कार्यक्रम यशस्वी करण्यास त्यांनी आम्हाला मदत केली, त्याबद्दल तुमचे आणि आमच्या सगळ्या टीमचे मी आभारी आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय केईएम. नमस्कार, मी भावना सूर्यवंशी, सिने अभिनेत्री. आज मी आली आहे केईएम रुग्णालय इथे मुंबईला आणि आज इकडे 100 वर्ष पूर्ण झाले आहेत. इकडे त्यांचा विजयोत्सव आहे. इकडे सेलिब्रेशनसाठी मला आमंत्रित केले गेले आहे, त्यामुळे इकडच्या सगळ्या स्टाफचा मी खूप आभार व्यक्त करते. आणि एवढ्या बिझी शेड्यूलमधून सुद्धा इकडे सगळे डॉक्टर्स, कर्मचारी, नर्सेस त्यांचे उत्साह बघून म्हणजे पुन्हा एक नवीन एनर्जी मला इकडे मिळालेली आहे. आपण तर हे नेहमीच आपल्यासाठी वेळ काढून आपण खूप सगळे इव्हेंट्स एन्जॉय करत असतो, पण इकडे जेव्हा रुग्णालय हा जो टॉपिक येतो तेव्हा सतत कर्मचारी इकडचे आपल्याला व्यस्त दिसतात, 24 तास इकडे ड्युटी करत असतात. पण जेव्हा इकडे त्यांना सेलिब्रेशनचा मौका मिळतो आणि त्यावेळेला त्यांच्यातली जी कला इकडे प्लॅटफॉर्मवर बघायला मिळते ती खरंच खूप वाखण्याजोगी आहे. आणि मी त्या सर्व कलाकारांना आज त्यांच्या कलाकार जो मला इकडे अनुभवायला मिळाला आहे त्यांना सर्वांना मी खूप शुभेच्छा देते आणि संपूर्ण केईएम टीमचे आभार व्यक्त करते. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी आपला सर्वांचा लाडका गायक बिग बॉस फेम दादूस सरांना नमस्कार करतो. आणि खरोखर आज केएम हॉस्पिटलला संपूर्ण 100 वर्ष पूर्ण झाले याचा आनंद उत्सव हा या ठिकाणी साजरा होतोय.
आज मला देखील या ठिकाणी बोलवलं आहे. खरोखरच KM हॉस्पिटलचं विषय तुम्हाला सगळ्यांना माहिती, या ठिकाणी आलेल्या प्रत्येक पेशंट अतिशय सुंदर रित्या सेवा करतात आणि संपूर्ण स्टाफला आज एन्जॉय करण्यासाठी किंवा नाचण्यासाठी आज मला बोलवलं आणि माझ्या गाण्यावरती सगळेच ज्यांच्या हातात नेहमी खायच्या किंवा अशा प्रकारचे ऑपरेशनचे अवजार असतात, आज ते माझ्या गाण्यावरती नाचले. मला या शतका महोत्सवी या कार्यक्रमामध्ये बोलवलं, त्यामुळे संपूर्ण KM हॉस्पिटलचा मी आभारी आहे. त्याचे सर्व सभा जी काही टीम आहे त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. नमस्कार. दादूस आला रे, दादूस आला रे, आला. नमस्कार, मी प्रशांत सूर्यकांत मोरे आणि कॅरम या खेळातला विश्वविजेता आहे. आणि या ठिकाणी येण्याचं कारण म्हणा किंवा यांच्या खेळाडूंना प्रोत्साहित करणं, आणि KM हॉस्पिटल हे एकमेव असं हॉस्पिटल आहे की जिथे बऱ्याच गरजू लोकांना इथे बऱ्याच सुविधा मिळतात आणि त्या सुविधा ज्यांना मिळतात, ज्या म्हणजे जे पेशंट्स असतात त्यांना खूप चांगल्या पद्धतीने इथे उपचार होतात. आणि भविष्यामध्ये कधी कोणाला उपचाराची गरज भासली तर असं मला वाटलं की जर का माझ्यापर्यंत कधी कुठला विषय आला तर मी इथे येण्यामुळे कुठे ना कुठे कधीतरी कुठल्या ओळखीने कुठल्या तरी गरजूला माझ्या द्वारे मदत होईल अशी आशा असल्यामुळे मी इथे येऊन कॅरम या स्पोर्ट्सचा प्रसार आणि याच गोष्टीमुळे मी इथे आलो आणि खरोखर खूप आवडलं इथे. आणि येऊन त्यांनी जो मान सन्मान दिला त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, मी जयवंत मुकुंद जाधव. KM रुग्णालयाचा 100वा शतक महोत्सवी सोहळा साजरा करताना वर्धापन दिन सांस्कृतिक सोहळा व्यवस्थापन यांनी आयोजित केलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सर्वच कामगार कर्मचारी, तंत्रज्ञ, नर्सिंग, परिचारिका, परिसेविका, डॉक्टर्स, विद्यार्थी, अधिकारी वर्ग आणि इतर कर्मचारी वृंद यांनी सहभाग घेतला. या पूर्ण सोहळ्यामध्ये आपण काव्य, कथा, नाट्य, वाचन, नकला, वाद्यवादन, त्यानंतर ग्रुप डान्स, गीत गायन, त्यानंतर वेशभूषा, रील्स परफॉर्मन्स, शैक्षणिक कार्यकौशल्यामध्ये आरोग्य प्रबोधिनी याबाबत आपण चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं रुग्णांचं. तसेच स्पोर्ट्सचे नेहमीचेच खेळ, त्याचबरोबर पारंपरिक खेळही आपण घेतलेत. आणि या सर्वाला आमच्या कुटुंब प्रमुख सन्माननीय डॉक्टर संगीता रावत मॅडम यांनी सर्व प्रकारे सहकार्य केलं. त्याबद्दल आम्ही वर्धापन दिन सांस्कृतिक सोहळा व्यवस्थापनच्या वतीने आभारी आहोत. तसेच डॉक्टर किशोर भुशाले सर, तसेच आमचे परममित्र उमेश सावंत सर यांनीही चांगल्या प्रकारे सहकार्य केलं, त्यांचेही हार्दिक आभारी आहोत. आणि हा शतक महोत्सवी सोहळा जल्लोषात साजरा करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.